जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अलीपूर राळगाव हद्दीत हप्तेगिरीचा आरोप, ट्रॅक्टर वाहतुकीला पोलिसांचा वरदहस्त। कापशी रामतीर्थ मार्गावर 15 ते 20 ट्रॅक्टर, महिन्याला हजारोच्या हप्त्याची चर्चा। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष, अलीपूरचा रायटर कामदार बाकी नामदार का? जनतेचा प्रश्न। कापशी हद्दीतून रामतीर्थ मार्गे राळेगावच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर वाहतूक सुरू असल्याची चर्चा असून या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अलीपूर ते राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथित हप्ता पद्धतीचा आरोप समोर आलाय। या गंभीर आरोपांमुळे संबंधित पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार राळेगावकडे जाणारे तब्बल 15 ते 20 ट्रॅक्टर या मार्गावरून धावत असल्याचं सांगितलं जातंय। अलीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही काही ट्रॅक्टर नियमितपणे सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। प्रत्येक ट्रॅक्टर मागे अलीपूर पोलीस ठाण्यासाठी महिन्याला सुमारे 12,000 रुपये आणि राळेगाव पोलीस ठाण्यासाठी तब्बल 30,000 रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे। विशेष म्हणजे हा कथित हप्ता पोलीस ठाण्याच्या ठाणेदारापर्यंत पोहोचवला जात असल्याचा आरोप असून त्यासाठी राळेगाव येथील रामतीर्थ परिसरातील ट्रॅक्टर मालक भोंगे यांचा मध्यस्थ म्हणून उल्लेख केला जात आहे। याच प्रकरणात 18 तारखेला राळेगाव येथे ट्रॅक्टर मालकांसोबत बैठक झाल्याची चर्चा असून संबंधित व्यक्तीच्या भेटीगाठीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे। सावळे नामक व्यक्ती यांनी भेट घडवून आणल्याचंही बोललं जात आहे। दुसरीकडे मोजरी येथील पसारे यांच्याबाबतही अवैध धंद्यांना कथित मोकळीक मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। त्यामुळे नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहे? कारवाईऐवजी दुर्लक्ष का केलं जात आहे, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे। अलीपूर पोलीस ठाण्याच्या कामकाजावरही नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। अलीपूर पोलीस ठाण्यात फक्त रायटर कामदार आहे का? बाकी सर्व पोलीस कर्मचारी नामदार आहेत का? असा बोचरा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे। जर ट्रॅक्टर वाहतूक कायदेशीर असेल तर त्याची अधिकृत कागदपत्रे व परवानग्या सार्वजनिक कराव्यात आणि जर वाहतूक बेकायदेशीर असेल तर संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही? कथित आर्थिक व्यवहार खरे असतील तर त्याची चौकशी कोण करणार? हे प्रश्न आता अधिक तीव्र झालाय। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून ट्रॅक्टर वाहतुकीमागील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तीचे संपर्क आणि पोलिसांच्या भूमिकेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।